आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या आशीर्वादाने राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सकाळी ठीक 10 वाजता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आज मंत्रालयातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीबीटीचं बटन दाबले। बटन दाबताच महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झाली आहे। एकाच वेळी कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सरकारने आता बँकेच्या सर्व्हरचं 2 सत्रांमध्ये नियोजन केलं आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुपारी पैसे मिळतील तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संध्याकाळी पैसे सोडले जाणार आहेत। आज ठीक 12 वाजता तब्बल 50% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपये यशस्वीरित्या जमा झाला आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा एकत्रित 1774 कोटी रुपयाचा निधी हा एका झटक्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा बँकांमध्ये खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना सकाळच्या सत्रामध्ये पैसे मिळायला सुरुवात झाली। जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण दुपारच्या सत्रामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामधील पैसे जमा होण्याचं काम हे सध्या वेगाने सुरू झालं आहे। यंदाच्या मान्सून आणि हंगामातील खते बियाणांची गरज लक्षात घेऊन सरकारने दुहेरी 4,000 रुपयाची भेट ही आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुपूर्द केली आहे। शेतकरी बांधवांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी एकाच वेळी 2 मोठ्या घडामोडी घडल्या आहेत। एकीकडे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 4,000 रुपये डीबीटीद्वारे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयातून एक मोठं वक्तव्य केले। कर्जमाफीबाबत फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत आणि आज दुपारी तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होणार आहेत हे लक्षपूर्वक पहा, कारण आषाढी एकादशीचा हा सुवर्ण योग सादर करत आज सकाळी ठीक 10 वाजता कृषी विभाग आणि महा-आयटीने डीबीटीचं बटन दाबले। पण बटन दाबताच आज काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले, पण काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीयेत, कारण कोट्यावधी शेतकऱ्यांचा डेटा एकाच वेळी प्रोसेस करताना बँकेचे सर्व्हर डाऊन होऊ शकतात। म्हणून कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्राचे 2 सत्रांमध्ये विभागणी केली आहे। जर तुमचं खातं बँक ऑफ बडोदा आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असेल तर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज आणि मान्सूनच्या हालचाली घेत पिकांची पाहणी करून एक विशेष अहवाल सादर केला। यंदा मान्सूनच्या सुरुवातीला खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची तातडीची गरज होती। त्यामुळे हे ओळखून आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावरती विठुरायाचा प्रसाद म्हणून केंद्र सरकारची पीएम किसान आणि राज्य सरकारची नमो शेतकरी अशा दोन्ही योजनांचे अहवाल सादर करण्यात आले। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकरी बांधवांनो, इतकंच नाही तर मंत्रालयातून कर्जमाफीबाबतची मोठी माहिती समोर आली आहे। फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की आषाढी एकादशीला 4,000 रुपये देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका केला जाणार आहे। पण थकीत आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी देखील देण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेचं नाव जर बँक ऑफ बडोदा, SBI किंवा ग्रामीण बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। परंतु त्यासोबतच आज महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पैसे सोडताना मंत्रालयातून कृषी विभागाने जिल्ह्यांची यादी देखील बनवली आहे। त्यामुळे आज 70% शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळणार आहे, तर उद्या 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करताना बँकेचे सर्व्हर क्रॅश होऊ नयेत म्हणूनच 2 टप्प्यामध्ये नियोजन केलं आहे। जेव्हा सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं तेव्हा पहिल्या सत्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला। 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ठीक 10 वाजता जमा झाले। पण शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं बँक ऑफ बडोदा, ICICI किंवा HDFC अशा खाजगी बँकांमध्ये असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, कारण कृषी विभागाने मंजूर केलेला हजारो कोटींचा निधी नक्की कोणत्या बँकेमध्ये किती टक्के पाठवला जाणार आहे आणि खाजगी बँकेमध्ये खातं असल्यास शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार आहेत याची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, आता राज्य सरकार आणि कृषी विभागाने एकाच झटक्यामध्ये तब्बल 1774 कोटी रुपयाचा निधी अधिकृत शासन निर्णयाद्वारे मंजूर केला आहे। मग यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा डेटाबेस हा 100% लिंक असल्यामुळे 4,000 रुपयाचा दुहेरी हप्ता आज वितरित केला जात आहे। पण 1774 कोटी रुपयाचा निधी हा बँकांमध्ये कशा प्रकारे वितरित केला जाणार आहे हे
देखील समजून घ्या. त्यामुळे जर सरकार आणि ग्रामीण अशा दोन्ही खातं असलेल्या शेतकऱ्यांना 60% निधी मिळत आहे. म्हणून त्यामुळे सरकारच्या सत्रामध्ये 10 वाजता डीबीटीचं बटन दाबल्यानंतर पैसे मिळण्यास सुरुवात झाली आणि 12 वाजेपर्यंत 70% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण झालेलं आहे. तर उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक, युनियन बँक आणि इतर प्रमुख खाजगी बँकांकडे निधी देखील वर्ग करण्यात आला आहे. पण जर तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर कोट्यावधी शेतकऱ्यांचा डेटा एकाच वेळी प्रोसेस करताना महा-आय-टी आणि NICने 2 सत्रांचं अचूक नियोजन केले. खाजगी बँकांमध्ये पैसे जमा होण्यास थोडा उशीर लागू शकतो, परंतु दुसऱ्या बँकांमध्ये डिजिटल विंडो ओपन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत उरलेल्या निधींचं वितरण केलं जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होतील. त्यामुळे पावसाने जिथे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केले अशा जिल्ह्यांची देखील निवड करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले. शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी तुमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे. कारण मंत्रालयातून कृषी विभागाने निधी तर मंजूर केला आणि खाजगी बँकांकडे तसेच सरकारी बँकांकडे पाठवण्यात आला असल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. सरकारने 60% निधी हा सरकारी बँकांकडे पाठवलाय, 25% निधी जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पाठवण्यात आलाय, तर उरलेला 15% निधी हा खाजगी बँकांमध्ये पाठवण्यात आलाय. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, एकूण निधीपैकी 60% निधी हा स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये या बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे. त्यानंतर सुमारे 25% निधी हा अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकांसाठी राखून ठेवण्यात आला. उर्वरित 15% निधी हा HDFC, ICICI, ॲक्सिस बँक तसेच बँक ऑफ बडोदा यासारख्या खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांसाठी वर्ग करण्यात आला. शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार खाजगी बँकांच्या डेटाबेसची पडताळणी पूर्ण झाली असून दुसऱ्या सत्रात म्हणजेच आज दुपारी 2 वाजल्यानंतर ते पैसे संध्याकाळपर्यंत खाजगी बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही वेगाने सुरू राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा आधार लिंक आणि eKYC डिजिटल विंडोद्वारे क्लिअर झाला आहे त्यांच्या मोबाईलवरती आज रात्री पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. 4,000 रुपये खात्यामध्ये सोडले जाणार आहेत. मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार ज्या जिल्ह्यांमध्ये वातावरण बदलत आहे त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये खते आणि बियाणांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज होती त्या जिल्ह्यांमध्ये आता डेटा त्रुटीमुक्त करण्यात आला असून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि कृषी विभागाने ग्रीन सिग्नल देऊन पहिल्या सत्रामध्ये त्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले. सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये eKYC मोहीम पूर्ण झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैशाचा लाभ मिळाला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयकृत बँकांचे सर्व्हर सकाळी 10 वाजल्यापासून अतिशय वेगाने काम करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पैसे जमा झाले आहेत. तर कृषी विभागाने दुसऱ्या सत्राची रचना देखील शेतकऱ्यांच्या पात्रता यादीनुसार केली आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपर्यंत जमिनीची नोंदी, आधार लिंक किंवा डिजिटल त्रुटी होत्या त्या दुरुस्त करून आज दुपारी 2 वाजल्यानंतर संध्याकाळच्या सत्राला देखील सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या हालचाली लक्षात घेऊन विशेष डिजिटल विंडोद्वारे पैसे पाठवण्याचं काम आता सुरू झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती 4,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे. पण कृषी विभागाने अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे की आज आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे किंवा आधार लिंकिंगचे प्रॉब्लेम झाले असतील किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे काही जणांना पैसे मिळाले नसतील तर त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा डेटा हा रिअल टाईममध्ये ट्रॅक केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले असतील तर 48 तासामध्ये दुसऱ्या टप्प्याची लिस्ट जाहीर केली जाईल. एवढंच नाही तर आज रात्री मंत्रालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उरलेल्या जिल्ह्यासाठी विशेष निधी वर्ग करणार असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज संध्याकाळनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे तर जमा होणारच आहेत आणि 4,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणारच आहे. त्यामुळे पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा फायनल डेटा अपडेट झाल्यामुळे शेतकऱ्यांना महा-आय-टी आणि NICच्या मुख्य सर्व्हरनुसार पैशाचा लाभ वितरित केला जाणार आहे.